नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा M1 मधलं आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह हे एक चॅप्टर आहे। हा जो लेसन आहे हा खूप इम्पॉर्टंट असा लेसन आहे। तर लक्षात घ्या, या डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचे सर्व फॉर्म्युले पाठ असणं खूप गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, लिस्ट ऑफ स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हज बघा, dy dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ k म्हणजे कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतो। समजा या ठिकाणी तुम्हाला 1 दिला, 2 दिला, कोणता पण नंबर दिला, कोणत्याही नंबरचा डेरिव्हेटिव्ह हा 0च असतो जर त्याला व्हेरिएबल नसेल तर, म्हणजे x नसेल किंवा y नसेल, फक्त नंबर असेल तर अशा वेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0। म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ k इज इक्वल टू 0। लक्षात ठेवा, k चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो। त्यानंतर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1। त्यानंतर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx, लक्षात घ्या k म्हणजे कॉन्स्टंट टर्म आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 1 into k म्हणजे येणारा आन्सर तुमच्याकडे आला k। समजा एक्झाम्पल म्हणून आपण असं बघूया, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह मध्ये आन्सर तुमच्याकडे 2, कारण x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1 म्हणजे 2 into 1 म्हणजे किती डेरिव्हेटिव्ह निघतो? तो 2। त्या टर्मचा तो फॉर्म्युला आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ kx म्हणजे कॉन्स्टंट टर्म आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आन्सर येतो आपल्याकडे k। तर या ठिकाणी लक्षात घ्या, x चा डेरिव्हेटिव्ह बघा n into x raised to n minus 1। आता फॉर्म्युला आता कसं असतं, आपण एक्झाम्पल घेताना तुम्हाला लक्षात येईल, x raised to n चा फॉर्म्युला आहे म्हणजे रूल नुसार n पुढे घ्यायचा, x raised to n minus 1 करायचा। म्हणजे एक्झाम्पल बघा, समजा आपण x raised to 3 केला तर रूल नुसार 3 पुढे येणार आहे म्हणजे 3 minus 1 म्हणजे 2, म्हणजे याचा अर्थ x raised to 3 चा डेरिव्हेटिव्ह जो निघणार आहे तो निघेल 3x²। लक्षात ठेवा, अशा पद्धतीने हा एक फॉर्म्युला आहे। त्यानंतर पुढे बघा, k into x raised to n, फॉर्म्युला तोच, n पुढे x raised to n minus 1, पण पुढे कॉन्स्टंट टर्म लागल्यामुळे आपल्याला पुढे कॉन्स्टंट टर्म ठेवावीच लागेल। आलं लक्षात? त्यानंतर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x raised to n, 1 upon x raised to n चा डेरिव्हेटिव्ह बघा -n upon x raised to n plus 1। त्यानंतर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ k upon x raised to n, फॉर्म्युला पुन्हा तोच ठेवा, -n upon x n raised to plus 1, पण कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे तुम्हाला इथे कॉन्स्टंट टर्म लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे -1 upon x²। पुढे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ k upon x, फॉर्म्युला पुन्हा तोच 1 upon x च वापरा, -1 upon x², पण k कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे त्याला ती कॉन्स्टंट टर्म इथे मल्टिपल झाली। इथे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ √x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2√x। बघा, भरपूर असे फॉर्म्युले आहेत, आपल्याला प्रत्येक फॉर्म्युला इथे एक्झाम्पल मध्ये यूज होणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या फॉर्म्युले बघा। नेक्स्ट फॉर्म्युला आहे e⁻x चा डेरिव्हेटिव्ह हा e⁻x च राहतो, हे लक्षात ठेवा, याचा डेरिव्हेटिव्ह चेंज होत नाही। e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x। त्यानंतर a⁻x अशी तुमच्याकडे समजा टर्म आली तर a⁻x चा डेरिव्हेटिव्ह a⁻x into log a। आता इथे एक्झाम्पल म्हणून बघा, समजा मी तुम्हाला 3x दिला तर 3x असेल तर म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह निघताना कसा येईल? 3x into log 3। आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने आपण पुढे एक्झाम्पल बघूयात। म्हणून a⁻x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे a⁻x into log a। पुढे बघा, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, याचा डेरिव्हेटिव्ह खूप सिंपल आहे, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x। त्यानंतर बघा, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x। त्यानंतर cos x चा डेरिव्हेटिव्ह -sin x। बघा, इथे फक्त नीट लक्षात घ्या, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x असतो आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह हा -sin x च असतो, लक्षात ठेवा। त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह sec²x, हे लक्षात ठेवा, आणि cot x चा डेरिव्हेटिव्ह -cosec²x। पुढे बघा, sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x आणि cosec x चा डेरिव्हेटिव्ह -cosec into cot x। खूप सोपे फॉर्म्युले, फक्त एकदा दोनदा काय करा, ते फॉर्म्युले लिहून काढा, ऑटोमॅटिकली फॉर्म्युले तुमचे लर्न होऊन जातील। त्यानंतर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह, लक्षात ठेवा, sin इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon √1 minus x²। sin इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon √1 minus x²। त्यानंतर पुढे बघा, cos इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह -1 upon √1 minus x²। बघा, sin इनव्हर्स साठी तो 1 upon √1 minus x² हा पॉझिटिव्ह होता, तोच cos इनव्हर्स साठी सेम फॉर्म्युला आहे, फक्त काय झाला मायनस।
त्यानंतर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर आणि त्यानंतर बघा cot इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह -1/1 प्लस x स्क्वेअर. बघा tan इनव्हर्स चा फॉर्म्युला पॉझिटिव्ह मध्ये म्हणजे 1/1 प्लस x स्क्वेअर, तोच फॉर्म्युला खाली निगेटिव्ह मध्ये झाला बघा म्हणजे -1/1 प्लस x स्क्वेअर. म्हणजे भरपूर फॉर्म्युला सिमिलर आहेत, फक्त साइन चेंज आहे, त्याच्यामुळे इझिली तुमचे दिला होतील. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनव्हर्स x आहे बघा, sec इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 x इंटू अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1. त्यानंतर आपल्याकडे कोसेक इनव्हर्स x चा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला तोच आहे, फक्त इथे पॉझिटिव्ह मध्ये होता, इथे निगेटिव्ह मध्ये झाला. -1/x इंटू अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1. बघा अशा पद्धतीने आपण या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. आता पुढे बघा रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. अगोदर आपण फॉर्म्युले सर्व बघितले, त्यानंतर हे 3 रूल आता आपल्याला अप्लाय होणार आहेत या चॅप्टर मध्ये. तर लक्षात घ्या रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर सगळ्यात पहिला जो रूल आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑर डिफरन्स ऑफ द फंक्शन. हा सम ऑर डिफरन्स चा फंक्शन वरती आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे असतात. लक्षात घ्या y इज इक्वल टू u प्लस मायनस v. सम ऑर डिफरन्स आहे. लक्षात घ्या याचा डेरिव्हेटिव्ह कसा निघतो, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू u चा डेरिव्हेटिव्ह बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. सिंपल एकदम. u चा डेरिव्हेटिव्ह dy dx आणि v चा डेरिव्हेटिव्ह dv dx. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट ऑफ फंक्शन. बघा प्रोडक्ट रूल आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. प्रोडक्ट म्हणजे कसं, दोन टर्म तुम्हाला दिसणार आहे पण ते इंटू मध्ये दिसणार आहे. आलं लक्षात, y इज इक्वल टू u इंटू v. बघा y इज इक्वल टू u इंटू v. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, इथे लक्षात घ्या u ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस पुढे बघा v ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u. फक्त अल्टरनेट करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. लक्षात ठेवा u ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v चा घ्या आणि त्यानंतर प्लस v आता ऍज इट इज ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u चा करा. आलं लक्षात. त्यानंतर थर्ड रूल आहे आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वोशंट ऑफ द फंक्शन. क्वोशंट मध्ये बघा y इज इक्वल टू u अपॉन v, म्हणजे हे डिवायडेशन मध्ये आपल्याला दिसणार आहे. अशा टर्मचा सुद्धा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, इथे काय करायचं, जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे v, तो आता v ऍज इट इज ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस आता u ऍज इट इज ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. एकदम फॉर्म्युला सोपा आहे, लक्षात घ्या. पुन्हा लक्षात घ्या डिनॉमिनेटर अगोदर लिहावा लागतो, म्हणजे v ऍज इट इज ठेवला, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजेच u, पुन्हा मायनस, त्यानंतर आता u केला, डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v चा स्क्वेअर. अशा पद्धतीने हे 3 रूल आपल्याला फॉलो करायचे आणि ते अगोदर घेतलेले आपले जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युलेवर प्रिपेअर करायचे. एवढ्या सगळ्या बेसिस वरती आपल्याकडे याचे न्यूमरिकल्स आहेत